नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 7 मे 2026. तर आज विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या पट्ट्यामध्ये आज देखील थोड्या प्रमाणात पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर परभणी, हिंगोली, नांदेड त्या भागातील हळदीच्या शेतकऱ्यांनी म्हणजे उद्या 8-9 तारखेपासून 8-9च्या दरम्यान तुमच्याकडे देखील एक अवकाळीचा मान्सून पूर्व अवकाळी येणार आहे. थोडाच आहे, म्हणून तुम्ही तुमच्या हळदीची जरा 2 दिवस काळजी घ्यायची. पण राज्यात मात्र 15 मे ते 20 मेच्या दरम्यान मान्सून पूर्व चांगला काही ठिकाणी पावसाळ्यासारखं पाणी साचेल असा पाऊस पडणार आहे. त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, पुणे जिल्हा, अहिल्यानगर, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, कडाष्टी, जामखेड, श्रीगोंदा, त्याच्यानंतर इकडं परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये, पुन्हा त्याच्यानंतर नाशिक, नंदुरबार, धुळे, मुंबई सहित कोकणपट्टीकडे जास्त एक चांगलं म्हणजे 15 ते 20च्या दरम्यान एक वातावरणात दररोज वेगवेगळ्या भागात एक अवकाळी मान्सून पूर्व पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. ज्यांना हळद लागवडीसाठी तुम्ही शेतं तयार करून घ्या, कारण की एक चांगलं एक वातावरण तयार होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या हळद असेल, मिरची लागवड असेल, त्याच्यामध्ये ते पोषक वातावरण ठरणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि 2000 शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी मान्सून वेळेवर येणार आहे, म्हणून शेतीचे आजच्यानं 32 दिवस पाऊस राहिला आहे. म्हणून तुम्ही शेतीचे कामे करून घ्या. पावसाचं काम करणार, त्याच्यामुळे आपण आपले शेतं तयार ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. राज्यात आज देखील 7 मेला स्थानिक वातावरणातून बऱ्याच ठिकाणी मान्सून पूर्व अवकाळी पाऊस येणार आहे. हे सर्वदूर नाही पडणार, फक्त तुरळक भागात म्हणजे विदर्भातच जास्त प्रमाण आहे, म्हणून हे लक्षात यायचं. आणि उत्तर महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी क्वचित ठिकाणी पडणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. त्याच्यानंतर 8-9 तारखेपर्यंत हे असंच वातावरण खराब राहणार आहे. मान्सून पूर्व अवकाळीचा पाऊस आहे हे, पण 15 ते 20चा मात्र चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर परत उद्याच्याला एक मेसेज दिला तर धन्यवाद.